देखो, एक तो डर का माहौल है और गुस्से का भी माहौल है। गुस्सा इसलिए, लोगों का कहना है जब मनमोहन सिंह साहब का सरकार था तब तेल का भाव $110 था, तब भी मनमोहन सिंह साहब ने कांग्रेस के टाइम पे 60 रुपए को पेट्रोल और डीजल दिया था। जब 2014 को भाजपा की सरकार आई थी, वो डीजल के भाव 110 से $50 तक आया था। तब रेट कम करने के बजाय भाजपा के सरकार ने रेट 90 तक लेके गए और उस टाइम पे 10 लाख करोड़ सामान्य लोग हैं जो कॉमन मैन है, उनसे वहां पे एक्स्ट्रा वसूल किए गए। अभी अगर उस टाइम आपने हमसे पैसा लिया था तो अभी अगर $110 $120 तक जब बैरल जाता है, तब अभी हमसे और वसूल करने की क्या जरूरत है, 3 रुपए 4 रुपए बढ़ाने के। इसलिए लोगों का कहना है ये मत बढ़ाओ। और दूसरी बात, लोगों का भी डर लगने लगा है कि राशनिंग होगा क्या, डीजल मिलेगा क्या। बहुत सारे स्टेट्स में हाईवे पे ट्रक जो है आज वैसे ही खुले पड़े हैं क्योंकि उनको डीजल नहीं मिल रहा। अभी भी अगर हम ग्रामीण भाग में जाते हैं, हम भी जब घूमने जाते हैं, पेट्रोल और डीजल हमको नहीं मिलता, किसानों को नहीं मिलता। इसलिए डर जायज है। और दूसरी बात, ये जो केंद्र सरकार बोल रही है कि 60 दिन का स्टॉक है, एक्चुअली जेन्युइनली कितने दिन का स्टॉक है लोगों को बताने की जरूरत है। इसके लिए प्री प्लानिंग होने की जरूरत थी, वो प्री प्लानिंग सरकार के माध्यम से नहीं हुआ। और ईरान के साथ हमारा जो अच्छा संबंध था ये मेंटेन नहीं कर पाए, और न मेंटेन करने के कारण आज जो स्टॉक का लेवल है वो घटते गया। इसलिए हमारा जो डिप्लोमेसी है उसमें ये सरकार फेल हुआ और उसका फटका हम सब सामान्य लोगों को वहां पे बैठ रहा है, किसानों को और लोगों को वहां पे बैठ रहा है। बंगाल के चुनाव के बाद ममता बनर्जी ने काला कोट पहन लिया है, क्या बताएंगे उसके बारे में? शायद उनका कहना होगा कि अभी ये जो सरकार काम कर रही है, जिस तरीके से काम कर रही है, एसआईआर के माध्यम से वेस्ट बंगाल में 90 लाख मतदार का नाम कम किया गया। अभी कॉन्स्टिट्यूशन को अगर बचाना है तो वकील के माध्यम से ही कॉन्स्टिट्यूशन को बचाने की जरूरत होगी। इसलिए शायद उन्होंने काला कोट वहां पे पहना होगा। लेकिन काला कोट पहनने वाले को भी मुझे विनती करना है, बहुत बड़े इंस्टेंस में ऐसे ही दिखाई दिया है कि कभी कभार जज के माध्यम से भी कुछ न कुछ फेवरेटिज्म वहां पे दिखाया जाता है, और उसी के साथ बहुत सारे बड़े बड़े जजेस के घर में पैसे भी पाए गए। ये सब देखने के बाद जज जो न्याय व्यवस्था है उस पर भी अनफॉर्चुनेटली कुछ लोग वहां पे संशय ले रहे या शंका ले रहे। हमारा विश्वास है, इसलिए ममता दीदी ने जो कोट पहना था, 2 एंगल है, कॉन्स्टिट्यूशन बचाने की अभी टाइम आया है, और दूसरा जुडिशरी में भी जिस तरीके का राजनीति वहां पे की जा रही है या वहां पे भ्रष्टाचार हो रहा है वो भी शायद कम होना चाहिए। नाही, आम्हाला जे कळालेलं की जेव्हा कॅबिनेटमध्ये ही चर्चा चालू होती तेव्हा तिथं असणारे विविध समाजाचे जे काही प्रमुख नेते आहेत, समजा कुणी आदिवासी समाजाचा आहे, कुणी एससी समाजाचा आहे, त्या समाजाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात, काही ओबीसी समाजाचे आहेत, त्या लोकांना या बाबतीत चर्चा करायची होती। म्हणजे काय की काय जीआर आहे, काय आहे, कसे त्याच्यामध्ये बदल करण्यात आले, पण त्या कॅबिनेटमध्ये त्या प्रमुख नेत्यांना साधं बोलूनही दिलं नाही असं आम्हाला कळालेलं आहे। त्यामुळे जीआर काय आणि काय होणार आहे हे त्या नेत्यांना सुद्धा, म्हणजे मंत्र्यांना सुद्धा दुर्दैवाने त्या ठिकाणी माहीत नाही। त्यामुळे आम्हाला सुद्धा या बाबतीतलं अजून स्पष्टीकरण हे आलेलं नाही, हे थोडंसं समजून घ्यावं लागेल। क्रिटिकल आहे, ते समजल्यानंतर नक्कीच आम्ही या बाबतीत बोलू शकतो। फक्त विषय एवढाच आहे, कॅबिनेटमध्ये त्या नेत्यांना बोलून का दिलं नाही गेलं हा मात्र त्या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे। घाटामध्ये आपण याआधी पाहिलं की बलात्काराची घटना घडलेली होती, त्यानंतर सुरक्षेवरती बरीच चर्चा झाली। सध्या घाटामध्ये सुरक्षा आहे का? तुम्ही जो व्हिडिओ शेअर केलेला होता तो नक्की कधीच? ते पुरंदर तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी 200 मुलं मोटरसायकल आणि बुलेटवर त्यांचं एक विशिष्ट जे काय ते पाईप असते ते धुराची, त्यात एक वेगळ्या प्रकारचा आवाज केला जातो आणि त्याला फार प्रमाणात त्रास होतो लोकांना। काही लोकांच्या हातात तलवारी होते, काट्या होत्या, अशा पद्धतीने हुल्लडबाजी ही दिवे घाटामध्ये तिथं केली जात होती। काही इंदापूरच्या भागातले लोक पुण्याकडे येत असताना ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तो व्हिडिओ काढण्यात आला आणि तो माझ्याकडे पाठवण्यात आला, जो मी तिथं टाकला। अशी चर्चा आहे की ती मुलं दारू पीत होती आणि ड्रग्ज सुद्धा करत होते। आता पोलीस प्रशासनाने त्या बाबतीत दक्षता घ्यावी, कारण शेवटी अशा हुल्लडबाजीला जर असंच आपण दुर्लक्ष करत राहिलो, तीच हुल्लडबाजी पुणे शहरामध्ये इतर शहरामध्ये घुसते, महिलांवरचे अत्याचार वाढतात आणि कोयता गँगचं प्रकरण हे वाढलेलं आपण सगळ्यांनी बघितलं। त्यामुळे कुठं ना कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि कायदा व सुव्यवस्थेवर खऱ्या अर्थाने लक्ष
हे गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं या सरकारचं. कोयत्यानंतर बॉम्ब बी आलाय पुण्यामध्ये, बॉम्ब सापडला. आता हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सापडतो, आता येतोय कुठून? म्हणजे खरं तर मुलींवरचे अत्याचार वाढलेत, महिलांवरचे अत्याचार वाढलेत, ड्रग्जचं प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढत चालले, हुल्लडबाजी वाढली, कोयता गँगचं प्रकरण हे वाढत चाललेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला साध्या हॉस्पिटलमध्ये जर आता बॉम्ब यायला लागले असतील तर मग आता कोणाची पाठराखण हे सरकार करते, गुंडांची का कसं काय? शेवटी कसं असतं, नेत्यांचे फोटो गुंडांबरोबर आले तर गुंडांना असं वाटतं की आपलं राज्य आलंय. आता ह्याच्यात आमचे विरोधक राम शिंदे सर याच्या आधी वेगळ्या गुंडाबरोबर दिसत होते, त्याला पासपोर्ट देण्यात त्यांचं सहकार्य होतं नव्हतं हे त्यांना माहिती, पण आता इंदोरला जाऊन वेगळ्या गुंडाबरोबर त्या ठिकाणी ते फोटो काढतात. हे फोटो जेव्हा सोशल मीडियावर येतात तेव्हा सामान्य लोकांना वाटतं अरे आपलं काही इथं चालणार नाही, कारण ही लोक आता गुंडांबरोबर दिसायला लागलेत मोठ्या मोठ्या लेवलचे. त्यामुळे ह्याच्यात गुंडांना ताकद अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे दिली जाते असं आमचं मत आहे. दादा, वन विज्ञान केंद्र आहे अंडेवाडी रस्त्यावर, त्या ठिकाणी 1000 जी झाडं आहेत जुनी झाडं तोडण्यात आलेली आहे, सरकारी जागा आहे, नवीन झाडं लावून येतील असं सांगितलं जात आहे. तिकडे तापमान एवढं वाढलेलं आहे पण खूप मोठ्या प्रमाणात झाडाची. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ प्रसिद्ध झालेला तुम्ही बघितला असेल, एक कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयाचे डॉक्टर त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की आम्ही डॉक्टर आहोत, आमच्याकडे पेशंट येतात, चांगली गोष्ट आहे, आमचा त्याच्यावर प्रोफेशनलिझम चालतं, व्यवसाय चालतो. पण त्यांनी भीती अशी पण व्यक्त केलेली आहे हे प्रमाण का वाढतंय त्याचं मुख्य कारण की जे झाडं पुण्यामध्ये मोठी मोठी पूर्वीची झाडं होती ती दुर्दैवाने तोडण्यात आलेली आहे. म्हणजे महानगरपालिका एक तर त्या बाबतीत कोणालाच विश्वासात घेत नाही, हे जे काही वृक्षप्रेमी लोक आहेत त्यांना विश्वासात घेतलं जात नाही, आणि आज विकासाच्या कामाच्या अंतर्गत झाडं तोडली जातात त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रॅकेट सुद्धा आहे, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ही जे 1000 झाडं तोडली याच्या मागे लोकांना विश्वासात घेतलं गेलं होतं का? ही तोडून कुठं लावली, दुसरी झाडं कुठं आणण्यात आली, हे कुठेतरी महानगरपालिकेला सांगणं पण महत्वाचं आहे, जे दुर्दैवाने सांगितलं जात नाही. पारदर्शकता आज या महानगरपालिकेमध्ये पुण्यामध्ये आपल्याला दिसत नाही, हे दुर्दैवी गोष्ट आहे. तुम्ही म्हणले की 22 आमदारांचा विषय जो भाजपमध्ये जाणार आहे, मात्र काल शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मला माहित नाही, असं काही वाटत नाही मला, म्हणजे रोहित पवारांना काय माहिती आहे ते मला माहित नाही, पण असं काही वाटत नाही सध्या तरी. तुमच्यामध्ये साहेबांना नाही, शेवटी पवार साहेब मोठे नेते आहेत. या देशामध्ये कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये काय चाललंय, कुठल्या पार्टीत काय चाललंय हे त्यांना आमच्यापेक्षा नक्कीच जास्त त्या ठिकाणी माहीत असावं. आणि जी काय माहिती मी दिली ती काय आज लगेच होण्यासारखी नाहीये, 2029 पर्यंत आपल्याला या बाबतीत वाट बघावं लागेल. पण पवार साहेब जर एखादी गोष्ट त्या ठिकाणी बोलत असतील, स्टेटमेंटवर अजून देखील होणार आहे, 29 पर्यंत हे होऊ शकतं असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. पण पवार साहेब शेवटी आमचे मार्गदर्शक आहेत, पवार साहेब जे बोलतात ते आम्हाला त्या ठिकाणी मान्य करावं लागेल. प्रफुल्ल पटेलांबद्दल सुद्धा टीका केली अनेक वेळा, पण शरद पवार म्हणतात की नाही ते अनुभवी नेते मोठे. हे बघा, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना एक वचक सुनील तटकरे असतील नाही तर प्रफुल्ल पटेल यांच्या पवार साहेबांचा त्या ठिकाणी होताच. शेवटी अनुभवच पवार साहेबांचा इतका त्या ठिकाणी होता. नंतरच्या काळामध्ये जेव्हा पवार साहेबांना या दोन नेत्यांनी त्या ठिकाणी सोडलं तेव्हा सगळेच लोक नाराज झाले होते, आम्ही त्या ठिकाणी नाराज झालो होतो. आणि दादांबरोबर चर्चा करत असताना दादा पण त्यांच्याबद्दल बोलत असताना खूप काही सकारात्मक त्या ठिकाणी बोलत नव्हते. त्यामुळे त्या अनुषंगाने आमच्यासाठी जेव्हा आमच्या नेत्याला जर सोडलं असेल तर त्या या दोन नेत्यांबद्दल आम्ही नकारात्मकच त्या ठिकाणी राहणार. त्यामुळे विषय एवढाच आहे की आमची भूमिका ही कदाचित आम्ही त्या दोन नेत्यांबरोबर कधीच काम केलेलं नाही. आम्ही जे काही ऐकलं आणि बघितलं याच्यावर आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी केलेली, आणि ती भूमिका काही लगेच माझी व्यक्तिगत पार्टी म्हणून नाही. पण तुम्ही मला जर विचारलात की उद्या जाऊन सगळंच चांगलं होणार आहे का, त्या लोकांबद्दल माझी भूमिका जी आज आहे तशीच त्या ठिकाणी कायम राहील. पण ज्या लोकांनी त्यांच्याबरोबर काम केलंय, काम करण्याची पद्धत बघितली, नक्कीच त्यांना त्याबद्दल एक वेगळं अनुभव असल्यामुळे वेगळी त्यांची भूमिका त्या ठिकाणी असू शकते. आता पेट्रोल आणि डिझेलचे जे भाव वाढलेले आहेत, 3-3 रुपयाला ते वाढलेले आहेत. आम्हाला जे वाटतं की पुढच्या काही दिवसात अजून ते भाव वाढले जातील. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, पंतप्रधान साहेबांनी आणि सीएम साहेबांनी आव्हान केलं, आव्हानाचं आम्ही स्वागत करतो. पण एक गोष्ट सगळ्यात महत्वाची काय की जेव्हा काँग्रेसचं मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं तेव्हा 110 प्रति बॅरल
असा बॅरलचा तेलाचा रेट होता. तेव्हा या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 60 रुपयावर होत्या. म्हणजे $110 रेट असताना सुद्धा 60 रुपये हे पेट्रोल आणि डिझेल, म्हणजे सामान्य लोकांना झळ बसू नये अशी भूमिका काँग्रेसची आणि त्या मित्रपक्षांची त्यावेळेस होती. जेव्हा 2014ला भाजपचं सरकार आलं आणि हळूहळू मार्केट 110 बॅरलवरनं ते आलं 50 बॅरलवर, तरी या सरकारली, भाजपच्या सरकारली रेट हे 60 रुपयावरनं 90 रुपयावर नेले आणि त्या काळामध्ये सामान्य लोकांच्या खिशातून 10 लाख कोटी रुपये हे वसूल करण्यात आले. आमचं म्हणणं एवढं आहे, आज देश अडचणीत आहे, ते तुमच्या धोरणांमुळे अडचणीत आहे. इराण बरोबर तुम्ही चांगलं रिलेशनशिप ठेवलं नाही, संबंध ठेवले नाहीत म्हणून झळ आपल्याला बसते. पण आज मार्केट किती वर गेलं, तर पूर्वी 10 लाख कोटी आमच्याकडनं सामान्य लोकांकडनं वसूल केलेत ना, मग ते पैसे तुम्ही आत्ता वापरून गरीबाला त्या ठिकाणी ताण आणि झळ पोचली नाही पाहिजे, असं कुठेतरी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. त्यामुळे तुमच्याकडे 100 गाड्या होत्या, 2 गाड्या तुम्ही आणल्या, स्वागत करतो. पण तुम्ही 5-6 गाड्या कमी केल्या म्हणून या देशाचं काय खूप मोठ्या प्रमाणात पैसे वाचणार नाहीत. त्यामुळे आमचं मत आहे, आमच्या सामान्य लोकांना तुम्ही झळ पोचू नये, रेट वाढू नये आणि जे काय पूर्वी आमच्याकडनं 10 लाख कोटी तुम्ही वसूल केलं त्यातून हा पैसा त्या ठिकाणी वापरण्यात आणावा. पण हे बोलताना मला असं वाटतं की त्यांनी भविष्यवाणी सुद्धा केलेली आहे. आता भविष्यवाणी कोण करतं, ज्यांचा काय म्हणतात श्रद्धेवर विश्वास आहे. आता अंधश्रद्धेवर विश्वास आमच्या पार्टीचा का त्यांच्या पार्टीचा आहे? त्यांचे भले भले नेते कुठे जात होते, खरा त्यांचा पाय धरायला जात होते ना, मग त्यांनी त्या बाबतीत बोलावं. विषय एवढाच आहे की सुनील शेळके आता बका बोलताय. जेव्हा अजितदादा अडचणीत असेल तेव्हा एवढे बोललेत का ते? सुनील तटकरे साहेब अडचणीत आले की बोलायला लागतात. मला काय गणित कळलेलं नाही. आता विषय एवढाच आहे, तुम्ही एवढं बोलताना बोला, मला काही फरक पडत नाही, कारण का आम्ही महत्व नाही आणि भीक पण देत नाही. मला एवढंच त्यांना विचार, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही सत्तेत असून अजितदादांच्या बाबतीत अजितदादांना न्याय देण्यासाठी FIR साठी काय प्रयत्न केले? सीबीआयला तुम्ही प्रकरण द्यावं, प्रस्ताव द्यावा यासाठी तुम्ही पत्र दिलं, तुम्ही स्मरणपत्र दिलं, तुम्ही सत्तेत असून सुद्धा. तरी सुद्धा तुमच्या प्रमुख मोठ्या पक्षाने भाजपली तुमच्या स्मरणपत्राला पहिल्या पत्राला केराची टोकरी दिली. काय नाही केलं त्या बाबतीत? काय बोलू शकता तुम्ही? उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे, सत्तेत असून सुद्धा तुमच्या मोठ्या नेत्याला तुम्ही न्याय देऊ शकला नाही. आणि बरं आता सुनील तटकरेंवर आलं की चुरू बोलायला लागला. अरे दादांसाठी प्रयत्न करा, मग आम्ही तुमचा सत्कार त्या ठिकाणी करू. आणि मला खरं तर एक सांगायचंय, काकींना सुद्धा सांगायचंय आणि अजितदादांच्या पक्षातल्या सर्व नेत्यांना सांगायचंय, तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत अजितदादांमुळे तुम्ही त्या ठिकाणी आहात. मग अजितदादांच्या बाबतीत तुम्ही सीबीआयच्या बाबतीत काय केलं हे सांगा लोकांना. शब्द देऊन सुद्धा जर तुम्हाला ते करता येत नसेल तर मग सत्तेत राहण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? अजितदादांचे फोटो लावायचे अधिकार आहे का? 28 तारखेला दादांना 4 महिने होणार आहेत. 28 तारखेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी सीबीआयकडे हा प्रस्ताव पाठवून दाखवा, मी स्वतः येईल आणि सत्कार करेल. आहे का तुमच्यात हिंमत तुमच्या मोठ्या नेत्यांच्या नादी लागायची, नाही तर त्यांच्यावर भिडायची? आमच्यात आमची हिंमत आहे, आम्ही आमच्या लेवलवर करतोय, ती आमची हिंमत झाली. त्यामुळे चुरू बोलून होत नसतं, काम करून दाखवावं लागतं. पहिलं दादांना न्याय द्या आणि मग तुम्ही कोणावर बोलायचं त्या ठिकाणी बोला.